राष्ट्रीय बातम्यांकडे आपण आता वळतोय। आग्र्यात झालेल्या धर्मांतराचे पडसाद देशभरात उठू लागलेले आहेत। मोदी सरकारच्या कारकिर्दीमध्ये अशा घटना घडणारच। धर्मांतरण म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्राला तडा देणं अशी टीका काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केली आहे। तर हे धर्मांतरण हे जबरदस्तीने झालेलं नाही, ते स्वेच्छेने झालेले हिंदू आहेत। जे हिंदू राष्ट्रामध्ये राहतात ते हिंदूच, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर अशा घटना वाढणार याच्यामध्ये काही शंकाच नाही। जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे आणि देशाची जी घटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे, जे धर्मनिरपेक्ष राष्ट्र या संकल्पनेवर आधारित आहे, त्याला कुठेतरी तडा द्यायचं काम या मोदी सरकारच्या काळात सुरू झालेलं आहे। येणाऱ्या काळात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्यास नवल वाटणार नाही। मुस्लिमांना हिंदू जबरदस्तीनं केल्याचं माहिती माझ्याकडे नाहीये। हे स्वेच्छेने झालेलं धर्मांतरण आहे, त्याला मी धर्मांतरण म्हणत नाही। याने हिंदू संस्कृतीचा स्वीकार केलेला आहे। हा हिंदुस्थान आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधलेलं आहे आणि अशा हिंदू राष्ट्रामध्ये जबरदस्तीनं कोणाला हिंदू करण्याची गरज नाही। जे या देशात राहतात ते सगळे हिंदू असं आम्ही मानतो।